हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायचा आहे हा ब्लाऊज पीसवरचा बनलेला पॅटर्नचा गळा. तर हा आत्ता या सीझनमध्ये भरपूर अगोदरच असे छापलेले गळे येतात ब्लाऊज पीसमध्ये. तर आता कसा बनवायचा ते बघूया. तर हे बघा, अशा प्रकारे त्या गळ्याची सर्व डिझाईन व्यवस्थित ठेवायचे आहे कठोकट. आणि त्यानंतर माप टाकायचं आहे. आपल्याला 2.5 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे. तर गळ्यापासून निशाणी वरती अशी करायची आहे आणि तिथून 2.5 इंच असं माप आपल्याला टाकायचं आहे. तर हे बघा, 2.5च्या या साईडला जी बंद बाजूच्या साईडला अर्धा इंच आहे तिथं आपल्याला शिलाई मारायची आहे आणि तिथून 2.5 इंचावरती नॉच द्यायचा आहे. तर हे बघा, हे अर्धा इंचावरती आपल्याला थोडंसं शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे गळा जास्त मोठा होणार नाही. तर आता हे बघा, जिथं नॉच लावलेला आहे 2.5 इंचाच्या याच्यावरती आणि त्यानंतर आता आपल्याला सेंटरवरती आपल्याला नॉच द्यायचा आहे आणि त्यानंतर पीस ठेवायचा आहे साईडला. आणि हा आहे अस्तरचा कपडा. तर आता ते बघा, इथं 2.5 इंचाची मार्किंग केलेली आहे. तर त्या 2.5 इंचावरती पण आपल्याला कैचीने कट द्यायचा आहे आणि खालतून सेंटरला सुद्धा आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गळा एकावरती ठेवून घ्यायचा आहे. खालती ब्लाऊज पीस आणि त्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अगोदर ब्लाऊज पीस ठेवला की त्यावरती अस्तरचा कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे. जो पीसवरचा कट आणि अस्तरवरचा कट व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि खालती टाचणी लावून घ्यायची आहे. त्याच्यामुळे इकडे तिकडे कपडा सरकणार नाही. आणि वरती पण जे 2 कट दिलेले आहेत त्याला पण आपण व्यवस्थित टाचणी लावणार आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे गळा कधी पण वाकडा तिकडा असं तिरका विरका होत नाही. त्यासाठी अगोदर टाचण्या लावायच्या आहे आणि आता आपल्याला एक मध्ये सेंटरला पण एक टाचणी लावायची आहे. तर अशा प्रकारे टाचण्या लावून झालेल्या आहे आणि आता आपण चॉक घ्यायचा आहे आणि हे बघा, वरती आपल्याला बरोबर गळा दिसत आहे. तर त्या चॉकच्या साहाय्याने आपण गळ्यावरती व्यवस्थित निशाणी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बरोबर निशाणी करून घ्यायची आहे चॉकनी. तर हे बघा, आपली निशाणी करून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण शिलाई मारणार आहोत. जे वरतून कट दिलेला आहे तिथून आपण शिलाई मारायला सुरुवात करणार आहोत. आणि जी आपण निशाणी केलेली आहे गळ्याची त्याच्या अर्धा इंच साईडने आपल्याला घ्यायचं आहे. अर्धा इंच गॅप ठेवायचा आहे त्यावरती आणि अर्धा इंचाच्या अंतरावरती आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित आकार देत देत शिलाई मारायची आहे. आणि टाचण्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपली शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण खाली कमरेच्या साईडला पण शिलाई मारून घेणार आहोत. ज्या महिला नवीन शिकत आहे त्यांना समजत नाही की हा गळा कसा बनवायचा, त्यासाठी मी आज दाखवलेला आहे हा व्हिडिओ. तर हे बघा, आता आपले कमरेकडची पण शिलाई मारून झालेली आहे आणि आता आपण गळा कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा, जिथं आकार गोल आहे तिथं आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित कैचीने. तर आपले कट देऊन पण झालेले आहे. तर आपला 4 इंचाचा गळा तयार होणार आहे. तर याची उंची खूप आहे, याची उंची 15 आहे, त्यामुळे मी 4 इंचाचा गळा बनवलेला आहे. तर हे बघा, तर अशा प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. खूप सुंदर होतो आणि पटकन पण होतं गळा तयार करून. आम्हाला फक्त 6 मिनिटं लागलेली आहेत गळा तयार करण्यासाठी. तर हे बघा, अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण सगळीकडनं चारी पण साईडनी शिलाई मारणार आहोत. खालतून आणि शोल्डरकडनं वगैरे सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची आहे कपड्याला.
तर अशा प्रकारे शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्याच्या नंतर साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आपल्याला कटिंग करायचा आहे. कपडा कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण त्याला टक्स मारणार आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे सुंदर असा गळा तयार आहे. तर हे बघा, 5.25 इंचावरती मार्किंग केलेले आहे मी, कारण की हा मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे, त्यासाठी मी 5.25 इंचावरती मार्किंग केलेले आहे. कमी मापाचा असला तर तुम्ही 4 इंचावरती पण करू शकता आणि उंचीमध्ये 4 इंच घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. दुसऱ्या पण साईडला टक्सला शिलाई द्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर अशा प्रकारे आपला गळा बनून तयार आहे.